नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। लाडकी बहीण आहे का घरात? दादा वहिनी आले दारात, दिसला कमळ भर शिक्का, दिसला कमळ भर शिक्का। खानापूर घाट माथ्यावर कमळाला बळ, प्रियाताईंच्या घर टू घर प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद। खानापूर घाट माथ्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचार सध्या वेगानं सुरू असून करंजी जिल्हा परिषद गटातून महिला उमेदवार सौ प्रियाताई सुनील पाटील प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे। भाजपाच्या उमेदवारांनी घर टू घर प्रचाराला गती दिली असून जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। खानापूर घाट माथ्यावरील हिवरे गावात सौ प्रियाताई पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधत गाठीभेटी घेतल्या। गावागावांतून मिळणारा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची मजबूत संघटनात्मक ताकद यामुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे। महिलांसह तरुण, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। करंजी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत कमळ चिन्हावर सौ प्रियाताई सुनील पाटील निवडणूक लढवित असून विकास, मूलभूत सुविधा, पाणी प्रश्न, रस्ते आणि महिला सक्षमीकरण हे मुद्दे त्यांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू आहेत। सह्याद्री न्यूजशी बोलताना त्यांनी जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। घरोघरी पोहोचणारा प्रचार, थेट संवाद आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे खानापूर घाट माथ्यावर भाजपचा प्रचार अधिक प्रभावी ठरत असून प्रियाताई पाटील यांना मोठा जनसमर्थन मिळत असल्याची चर्चा जनतेतून होत आहे। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, हिवरे, खानापूर। तुम्ही प्रचारासाठी हिवरे या गावामध्ये आलेला आहात आणि तुम्ही उमेदवार जिल्हा परिषद साठी तुम्ही करंजी गटातून उभे आहात, तर तुमचं पहिल्यांदा नाव सांगा आणि तुमचं कामाचं विजन सांगा। नमस्कार, मी सौ प्रियाताई सुनील पाटील आणि मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 7 तारखेला आहेत, त्याच्यासाठी आमचा प्रचार चालू आहे आणि आम्ही आता सध्याला हिवऱ्यामध्ये प्रचार चालू आहे आमचा। उमेदवारी घेतल्यानंतर तुम्ही आता प्रचार करताय, तर गावोगावी तुम्ही फिरताय, तर जनतेने तुम्हाला समस्या काय सांगितल्या? आरोग्यविषयक, रस्त्याविषयक, पाण्याविषयक काय सांगाल? हो, पाण्याविषयक सांगितले, आरोग्यविषयक सांगितले, रस्त्याविषयी सांगितले, सगळ्या विषयी समस्या सांगितल्या। त्याच्या अलावा बानूरगड मध्ये आम्हाला टावरचा प्रॉब्लेम आला, आम्हाला टावर नाही, आम्हाला फोन करण्यासाठी दुसरीकडे जायला लागतं, असं त्यांनी सांगितलं की आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। आणि ताडाची वाडी बानूरगड येथे पाण्याची खूप समस्या आहे आणि तेही त्यांनी आम्हाला सांगितलं। महिला म्हणून तुम्ही या करंजी गटातून उमेदवारी लढवताय, तुम्हाला महिला म्हणून तुमचं काय मत असेल, काय सांगाल? महिलांच्यावर मी कधी अत्याचार, अन्याय होऊनच देणार नाही। अन्यायाविरुद्ध मी त्यांच्या ठामपणे उभी राहील, त्यांच्या सोबत उभी राहील। बरं, महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय सांगाल? महिलांच्या ज्या योजना आहेत, जिल्हा परिषदेच्या योजनेनुसार ज्या योजना आहेत त्या सगळ्या मी राबवीन, तळागाळापर्यंत त्या योजना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। करंजी गणातून तुम्ही तुमची उमेदवारी लढवत आहात, तुमचं चिन्ह आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ, तर तुमचं पहिल्यांदा नाव सांगा आणि तुमचं कामाचं विजन सांगा। माझं नाव शिवाजी धोंडीराम माने। तुमचं कामाचं विजन काय असेल तुमच्या करंजी गणातून? आमचे करंजी गणातून बानूरगड ते भडकीवाडी पर्यंत ज्या लोकांना सुखसुविधा, पाणंदी रस्ते पहिल्यांदा आणि पशुवैद्यकीय सेवा व बानूरगडवर ताडाच्या वाडीला मोबाईल प्रॉब्लेम आहे, मोबाईल प्रॉब्लेम जे टावर प्रायोरिटीने उभा करणे, पाण्याची सुविधा करणे इत्यादी आमचा अजेंडा राहील। करंजी गणातून फिरताना तुम्हाला नागरिकांनी किंवा जनतेने त्यांच्या स्वतःच्या काही समस्या तुम्हाला अडचणी सांगितले का? सांगितले की स्वतःच्या अडचणी, जास्तीत जास्त रस्त्याच्या अडचणी सांगितलीत, ज्या रस्त्याच्या अडचणी आम्ही जास्तीत जास्त प्रायोरिटीने सोडवण्याचा प्रयत्न करू। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही या तमाम जनतेला आमच्या माध्यमातून काय सांगाल? भारतीय जनता पार्टी जो आमच्या जे भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे, जो काय मोदी पासून मुख्यमंत्र्यापर्यंत जी काय आमच्या योजना आहेत, ती योजना आम्ही राबवण्याचा तंतोतंत आम्ही प्रयत्न करू। मी आणि प्रियाताई पाटील हे आम्ही करंजी जिल्हा परिषद व करंजी पंचायत समिती गणातून उभा आहे, निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उभा आहे। तरी या तमाम जनतेने, तमाम मतदाराने आम्हाला मतदान करून आम्हाला विजय करण्याची विनंती करतो। नाव रामकृष्ण पंढरीनाथ हसबे,
राहणार हिवरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आज या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समितीचा गण यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे. आमच्या नागरिकाच्या वतीनं हिवरे गावच्या समस्याबद्दल बोलत असताना स्टँड पासून गावात येणारा रस्ता इतका खराब झालाय की त्या रस्त्यानं वाहन चालवणं मुश्किल आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणची गटारीची अवस्था अतिशय दयनीय आहे. यानंतर पाण्याचा प्रश्न, टेंबूचं पाणी जर वेळेत सुटलं तर गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो, पण ते पाणी वेळेत सुटणं फार गरजेचं आहे. त्यानंतर या गावाचा विकास व्हायचा असेल, कार्यतत्पर असणारे उमेदवार निवडून देणं हे आम्हा जनतेचं आद्य कर्तव्य आहे. गावाचा विकास, तालुक्याचा विकास, तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास, जिल्ह्याचा विकास, राज्याचा विकास, अशा प्रकारची रचना आहे. तेव्हा या ठिकाणी जे आता उमेदवार उभा राहिलेत, योग्य अशा प्रकारचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या चिन्ह जे आहे कमळा, त्या पुढचं बटन दाबून त्याला भरघोस मतानं निवडून देण्याचं आमचं आद्य कर्तव्य आहे. अशा प्रकारे जर जनता जागरूक झाली, जनता जागृत होऊन जर त्यांनी मतदान केलं तर या राज्याचा, या देशाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही. आणि निश्चितपणे यावेळेचं इलेक्शन हे जनतेने हातात घेतलेलं आहे. कुठल्या कार्यकर्त्याचं, कुठल्या पुढाऱ्याचं कोण मानत नाही. जनता शुद्ध आहे, जनतेला सगळं समजलेलं आहे. त्यामुळं जनता योग्य उमेदवार निवडून देऊन जिल्हा परिषद मध्ये चांगल्या प्रकारचे अभ्यासू असे सदस्य निवडून जातील, अशी एक आम्हाला जनतेच्या वतीने अपेक्षा वाटते. आता विचार करता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते प्रतिमा स्वच्छ असलेले उमेदवार आहेत. कुठेही त्यांना डाग नाही. गरीब कुटुंबात निर्माण झालेले नवीन कार्यकर्ते आहेत, नौके आहेत ते, पण त्यांच्याकडे पहिल्यांदा मला असं वाटतं खरंच जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य निश्चित प्रमाणात या गणाचा, करंजे गणाचा काहीतरी विकास करतील आणि ती विकास करतील अशी अपेक्षा बाळगून आम्हाला भारतीय जनता पार्टीला मत देणं योग्य वाटतंय.